नमस्कार. मी पंकज सावंत. आज आपण ज्या रोजच्या बातम्या पाहत आहोत, की जागतिक स्तरावर जे अमेरिका आणि इस्रायल हे इराण देशाबरोबर जे युद्ध करत आहे आणि इराण देश हा भारत देशाला कच्चा तेल पुरवतो. जी निम्म्याला निम्म पाहिलं तर आपल्याला इराण देशच हा कच्चा तेल स्वस्त प्रमाणात देतो. पण आज जे युद्ध चालू आहे आणि अमेरिका जे आपल्याला निर्बंध घालत आहे, की इराणकडून तुम्ही तेल घेऊ नका. आज सर्वसामान्याला याच्या अडचणी काय येणार आहेत, तर महागाईमध्ये त्याच्या अडचणी येणार आहेत. आज तर इराण देशच आपल्याला तेल देत नसेल आणि त्या तेल युद्ध होत असेल, तर त्याचा सर्वसामान्य माणसाला फटका बसू शकतो. तो कसा बसू शकतो, की आज तेल महाग झाले किंवा युद्ध चालू आहे, तर तेलाचा साठा कमी मिळत असेल, तर भारत देशामधील अनेक बाजारपेठेमध्ये जी वाहतूक करून ज्या गाड्या येतात, त्या तेल महाग झाल्यामुळं त्याचा परिणाम त्या वस्तूवर होतो आणि त्या वस्तू महागल्या जातात आणि ह्याचाच सर्वसामान्याला फटका बसतो. म्हणूनच जे हे युद्ध चालू आहे ते भारत देशाला भारत देशामधील जे सर्वसामान्य जे मध्यमवर्गीय आहेत त्याला फटका बसू शकतो. त्यामुळे आज आपण ह्या युद्धामुळे भारत देशाला कसा फटका बसू शकतो हे आज आपण सविस्तर पाहिलं. चला तर मग पुन्हा भेटू. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.